श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामीसूत्र चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 5-6 गोष्टी अशा जाणून घेणार आहोत. नक्कीच ज्या व्यक्तीने किंवा जी व्यक्ती ह्या 5-6 गोष्टींचं अनुकरण आपल्या जीवनामध्ये करेल त्या व्यक्तीला कधीही कुणीही दुःखी करू शकत नाही. हा अगदी माझा शब्द आहे. फक्त त्याचं अनुकरण करून पहा, नक्कीच त्याचे अनुभव तुम्हाला स्वतःला येणार आहे. फक्त ते करून बघण्याची गरज आहे. फक्त सांगितलं आणि मग तुम्ही त्यावर विश्वास ठेवावा असं मी अजिबात म्हणत नाही, कारण कुठलीही गोष्ट करून बघितल्याशिवाय आपल्याला त्याचा अनुभव येत नाही. तरीही सांगता सांगता तुम्हाला प्रत्येक मुद्दा पटणार आहे अशी माझी खात्री आहे. फक्त ती म्हणजे ते तुम्हाला पटण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा. चला लगेच सुरुवात करूया आपल्या विषयाला. तर सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट, जीवन जगत असताना सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट आपल्याला जी करायची आहे ती अशी की जगाशी किंवा ह्या जगातील लोकांसोबत वागताना, आपल्या आजूबाजूच्या लोकांसोबत वागताना नेहमी बैरे होऊन, म्हणजे नेहमी बैरे असल्यासारखं वागा. आता असं का म्हणत आहे, तर हे बघा, आपल्या आजूबाजूला सगळेच वाईट माणसं नसतात, परंतु त्यापैकी बरेचशी लोक ही आपल्याबद्दल नकारात्मकता विचार करणारीच असतात. आता एखादी गोष्ट तुमच्याकडे आहे, पण ती म्हणजे तुमच्यातला एखादा चांगला गुण आहे, पण त्या चांगल्या गुणाचं कौतुक फक्त 2 ते 4 लोक, अगदी बोटावर मोजण्या इतकी लोकच करतील. पण इतर सगळी दुनिया त्यामध्ये काहीतरी चुका काढतील. अरे अरे, हे असंच करते, ती तसंच करते, किंवा तो असाच करतो, त्याला काही जमतच नाही, असं म्हणणारे भरपूर जण सापडणार आहे. आणि मग तुम्ही ह्या प्रत्येकाचं ऐकत बसाल तर त्याचा पूर्णतः परिणाम तुमच्यावर होणार आहे. आणि मग जी 4 लोक तुम्हाला चांगलं सांगणार आहे त्यांच्याकडे तुम्ही सहज दुर्लक्ष करून द्याल. आणि ती 4 लोक कुठेतरी बाजूला पडतील आणि जो घोळका आहे नकारात्मक बोलणाऱ्यांचा, तो तुमचं लक्ष वेधून घेईल आणि त्याच ठिकाणी तुमचं सगळं काही संपून जातं. ना तुमच्याकडे पुन्हा उभं राहण्याची ताकद उरते, ना पुढे जाण्याची जिद्द तुमच्यामध्ये उरते, काहीही उरत नाही. त्यामुळे जर तुम्हाला कुठलंही ध्येय गाठायचं असेल किंवा तुम्हाला जर चांगल्या पद्धतीने जगायचं असेल तर निश्चितच बहिरे होऊन वागा. ठीक आहे, सल्ला कोणाचा तरी घ्या, परंतु जर तुम्हाला तुमचं म्हणणं पटत असेल तर तुम्ही तुमच्याच मार्गावर चला. इतरांची मतं तुम्ही घेऊ नका. त्यानंतरची दुसरी गोष्ट ती अशी की आपल्या आजूबाजूला भरपूर लोक असे असतात. मित्रपरिवार असतो, नातेवाईक असतात, घरातील व्यक्ती असतात, अगदी सगळीच. पण या सगळ्या घोळक्यांमध्ये आपले कर्तव्य आहे की आपण प्रत्येकाला आनंद द्यायचा. आता हे आपलं पहिलं कर्तव्य आहे की आपल्यामुळे कुणालाही दुखावू नये किंवा आपल्यामुळे कोणी दुखावला जाऊ नये, आपल्याकडून कोणाच्या तरी बद्दल वाईट शब्द निघू नये, हे आपलं कर्तव्य आहे आणि आपण ते पुरेपूर पाळलं देखील पाहिजे. पण तुमच्या आजूबाजूला जर काही लोक अशी वावरत असतील की तुम्ही काहीही करा, त्या लोकांना तुमच्यातलं फक्त वाईटच दिसत आहे, तुम्ही त्यांच्यासाठी काहीही करा, पण ते जर त्या गोष्टी कबूल करायलाच तयार नसतील तर नक्कीच अशा लोकांच्या मागे लागू नका. कारण त्या व्यक्तीच्या मनातच आपल्याबद्दलची जी प्रतिमा आहे ती वाईट आहे. त्यामुळे आपण ती कितीही बदलवण्याचा प्रयत्न केला तर ती जैसे तीच म्हणजे तशीला तशी राहणार आहे. कारण बघा ना, एखादी व्यक्ती आहे, तिच्या जर डोळ्यांवर धूळ पडलेला चष्मा लावलेला आहे आणि तिला सांगितलं की समोरचं चित्र कसं दिसत आहे, तर ती तेच म्हणणार ना की खराब आहे. पण ती स्वतःचा चष्मा काढून बघणार नाही, पुसून पाहणार नाही, असं होणार नाही. त्यामुळे ते चित्र तिला खराबच दिसणार. त्यामुळे अशा व्यक्तीच्या मागे लागण्यापेक्षा आपल्याला ठाऊक आहे ना, मी चांगलं वागते की मी बरोबर आहे, पण ठीक आहे, तुम्हाला तुमच्या पद्धतीने जगायचं आहे. प्रत्येकाला समजवण्यात जर तुम्ही वेळ घालवला तर तुम्हाला तुमच्या स्वतःसाठी वेळ उरणारच नाही. आणि असं कधीही होणार नाही की एका वेळेस तुम्ही सगळ्या जणांना खुश ठेवू शकतात. त्यामुळे आपली जी कर्तव्य आहे ती प्रामाणिकपणे करा, परंतु ती कर्तव्य करत असताना जर आपण समोरच्याच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नसू तर यामध्ये आपली काहीही चूक नाही. स्वतःच्या मनाला उगाच म्हणजे गिल्ट वाटू देऊ नका. त्यानंतरचा तिसरा जो मुद्दा आहे तो असा की जी व्यक्ती अगदी तुम्ही काहीही बोललं तरीही त्या व्यक्तीला तुमचा रागच येतो. अगदी तुम्ही काहीही चांगलं सांगायला गेलात तरीही ती व्यक्ती त्यात चुकाच काढत असते किंवा तिने ठरवून ठेवलं आहे की नाही, ही मला चांगला सल्ला देऊ शकत नाही, हा मला चांगलं सांगू शकत नाही. तर अशा व्यक्तीला समजवण्याच्या भानगडीत अजिबात पडू नका. त्या व्यक्तीने ठरवलेलं आहे की तुम्ही जे काही सांगणार आहात ते चुकीचं आहे, तर मग तुम्ही तुमची एनर्जी का वेस्ट करता? त्या ठिकाणी तुम्ही तुमची एनर्जी वाया घालवू नका. तर त्या वेळामध्ये तुम्हाला संपूर्णतः लक्ष तुमच्यावर द्यायचं आहे. सुरुवातीला आपण नेहमी प्रत्येकाला चांगला सल्ला देण्याचा प्रयत्न करावा, पण अगदीच ती व्यक्ती ऐकेनाशी असेल तर वारंवार ती चूक करू नये, कारण याने मनस्ताप आपल्याला देखील होत असतो. त्यानंतर त्याच्या पुढची गोष्ट ती अशी की
स्वतःला कधीही असं बनवू नका की प्रत्येकजण आपला गैरफायदा घेईल किंवा आपल्या फक्त फायदाच उचलत राहील. बऱ्याचदा असं होतं, बऱ्याच जणांच्या बाबतीत असं होतं. आपण काय करतो की प्रत्येकाची मनं जपतो, प्रत्येकासाठी अवेलेबल असतो, प्रत्येकजण आपल्याला सांगतो तेव्हा आपण उठतो. पण अशाने होतं काय की त्या समोरच्या व्यक्तीला आपली किंमत राहत नाही आणि वेळ निघून गेली की मग तिच्यासाठी आपण काहीही महत्त्वाचं ठरत नाही. जर अशी प्रतिमा जर तुमच्याबद्दल कोणाच्या मनात तयार होत आहे आणि हे तुमच्या लक्षात येत आहे वारंवार, तर अशा व्यक्तीशी थोडंसं लांब राहा. मदत करावी, परंतु आपल्याला स्वतःला विकू नये किंवा आपल्या स्वतःचा स्वाभिमान दुखावला जाईल अशा पद्धतीने कधीही कुणासोबत वागू नये. त्यानंतर कधीच कोणासमोर म्हणजे हे एक प्रकार काय झाला की प्रत्येकासमोर आपण लाचार बनत आहोत. आपला उद्देश कितीही चांगला असेल, परंतु जर आपला कोणीतरी गैरफायदा घेत आहे, अगदीच त्याला असं वाटतं की हा एक प्रकारचा लाचार व्यक्ती आहे आणि त्याचा माझ्याशिवाय पानही हलत नाही, जर असा त्याचा गैरसमज असेल तर त्याचा गैरसमज तात्काळ आपण दूर करायला हवा. त्यानंतरची पुढची गोष्ट अशी की बघा, बऱ्याचदा आपल्याला दुःख होतं आणि ह्या दुःखाचं कारण काय असतं माहीत आहे का? की अरे याने माझ्या मनासारखं केलंच नाही, अरे मला असं वाटलं होतं की हा असं करेल. म्हणजे काय करतो आपण एक प्रकारे इतरांकडून अपेक्षा ठेवतो. तर हे अपेक्षा सगळ्या दुःखाचं मूळ कारण आहे. कारण अपेक्षा ठेवतो आपण म्हणजे घरातील सदस्यांकडून ठेवतो, मित्रपरिवाराकडून ठेवतो, नातेवाईकाकडून ठेवतो किंवा मग इतर कोणाकडूनही आपण अपेक्षा ठेवतो आणि मग ती अपेक्षा आपली पूर्ण झाली नाही तर आपला अपेक्षाभंग होतो आणि आपला अपेक्षाभंग झाला की मग त्याचं दुःख किंवा ते जे दुःख आहे ते आपण इतकं मिरवत बसतो की आपल्याला दुसरं काही सुचतच नाही आणि ह्या अपेक्षांच्या ओझ्याखाली आपलं हे सुंदर जीवन कधी संपून जातं हे देखील आपल्या लक्षात येत नाही. मग सांगा, ज्याने आपल्या अपेक्षा पूर्ण केल्या नाहीत त्याची चुकी आहे किंवा आपल्या स्वतःची चुकी आहे? तर नक्कीच आपली स्वतःची चुकी आहे. कारण अपेक्षा आपण ठेवल्या होत्या, त्याने आपल्याला सांगितलं नाही की तू अपेक्षा ठेव. त्यामुळे अपेक्षा कधीही कुणाकडून ठेवू नये. ठीक आहे, एखादी व्यक्ती आपल्यासाठी काहीतरी करत आहे, तिचे धन्यवाद माना, तुम्हीही त्यांच्यासाठी काहीतरी करा, परंतु याने आपल्यासाठी हे करावंच हा अट्टहास धरणं अतिशय चुकीचं आहे. ज्या व्यक्तीला आपल्यासाठी काहीतरी करायचं आहे त्याला सांगण्याची वेळ येत नाही आणि जो व्यक्ती आपल्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही किंवा आपल्या अपेक्षांना कधी महत्त्वच देत नाही, तर नक्कीच आपण ओळखून घ्यावं की त्या व्यक्तीच्या मनामध्ये आपली किंमत काय आहे. या व्यतिरिक्त अपेक्षा तुम्हाला ठेवायची असेल तर कोणाकडून ठेवावी? तर आपल्या स्वामी महाराजांकडून. हे बघा, स्वामींच्या दरबारामध्ये असं कुणीही नाही की तो रिकाम्या हाती परत जातो. ठीक आहे, एखाद्या गोष्टीला थोडासा वेळ जास्तीचा लागू शकतो, कदाचित तो आपल्या कर्माचा एक भाग असू शकतो किंवा त्या ठिकाणचे आपले कष्ट जे आहेत ते थोडेसे कुठेतरी कमी पडत असतील, आपली भक्ती कुठेतरी कमी पडत असेल आणि नक्कीच असं होत असतानाही तो एक मार्ग असा आहे किंवा ती एक जागा अशी आहे की जिथे आपल्या अपेक्षा कधीही भंग होत नाही. स्वामी महाराजांकडे आपण ज्या अपेक्षा करतो त्या अपेक्षा स्वामी महाराज पूर्ण करतात, म्हणजे करतातच. असा लाखो करोडो स्वामी भक्तांचा अनुभव आहे. नक्कीच तुमचाही तसा अनुभव असेल तर कमेंटमध्ये जरूर सांगा. त्यानंतर सुखी राहण्यासाठी किंवा मग आपल्या आयुष्यामध्ये कधी दुःखच येऊ नये, आपलं मन कधी उदास होऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर नक्कीच आपलं सुख आणि आपलं दुःख हे प्रत्येकाला वाटत फिरू नका. कारण तो काही प्रसाद नाही की आला त्याला प्रत्येकाला वाटत बसायचं. सुख आणि दुःख या दोनही गोष्टी अशा आहे की अगदी जवळची व्यक्ती आहे तर तुम्ही तिच्यासोबत आवर्जून शेअर करा, परंतु जर प्रत्येकाला तुम्ही तुमचं सुख सांगत बसला तर तेही लोकांना सहन होणार नाही आणि प्रत्येकाला जर तुम्ही तुमचं दुःख सांगत बसलात तर तेही आवडणार नाही. कारण या ठिकाणी दुसऱ्यांचं दुःख ऐकायला कोणाचीही तयारी नसते. कारण प्रत्येकजण स्वतःच्याच दुःखात जर म्हणजे रममान झालेलं आहे तर तुमचं दुःख कोण ऐकणार? आणि ही देखील एक म्हणजे ही एक अशी गोष्ट आहे की समजा आज मी एखाद्या व्यक्तीला माझं दुःख सांगितलं, उद्याही तेच सांगितलं, परत तिसऱ्या दिवशी तेच सांगितलं, तर तुम्हीच सांगा. असं जर आपण वारंवार एखाद्याला सांगत बसलो तर साहजिक आहे ती व्यक्तीही कंटाळणार आणि तो काय म्हणणार की काय यार याचं म्हणजे नेहमीचंच आहे, रडगाणच गातो, कधी आनंदाचं काही घेऊनच येत नाही. आणि मग काय होतं, लोक आपल्याला टाळू लागतात. आता या ठिकाणी लोक टाळतात, मग आपल्याला त्याचंही दुःख होतं की अरे अरे लोक माझ्याशी अशी का वागतात. पण नक्की जर तुम्हाला जर तसं जाणवत असेल तर एकच काम करा, तुमचं सुख तुमचं दुःख जे काही आहे ते तुम्ही स्वामींसोबत शेअर करा. स्वामी आपले दुःख सोडवायला बसलेले आहे, तर नक्कीच ते आपल्याला दुःखातून बाहेर काढतात. आपल्याला जर दुःखातून बाहेर निघायचं असेल तर स्वामी मार्गाशिवाय दुसरा पर्याय नाही. तुम्हाला थोडासा त्रास होत आहे, तुम्हाला दुःख होत आहे किंवा एखादी गोष्ट तुम्हाला भयंकर त्रास देते, काय करावं समजत नाही, डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत आहे, मन अगदी दुखावलं गेलं आहे, अशा वेळेस ठीक आहे तुमची मनस्थिती तसं करण्याची नसेल तरीही तुम्ही ते करा. काय करायचं तर स्वामी चरित्र सारामृत घ्या, ते वाचत बसा. ठीक आहे, सुरुवातीला तुमचं लक्ष लागणार नाही, सुरुवातीचा एक दिवस तुमचं लक्षच लागणार नाही, 2 दिवस लागणार नाही, पण तिसऱ्या दिवशी तर लागेल. हळूहळू तिथे तुमच्या मनाला स्थिरता प्राप्त होईल आणि एकदा की मन त्या ठिकाणी स्थिर झालं की मग मात्र तुम्हाला कोणीही दुःखी करू शकणार नाही आणि
ह्या गोष्टी देखील तुमच्या लक्षात येतील की हे जे सुख आहे किंवा जे दुःख आहे ते जे आपल्या वाट्याला येतं ते क्षणिक असतं. असं नाही की मग आज माझ्याकडे सुख आलं मग ते आयुष्यभर माझ्याकडे सुखच राहणार आहे. कधीतरी मला दुःखही बघावं लागणार. दुःख जर आज माझ्या वाट्याला आलं तर ते दुःख कायमस्वरूपी माझ्याकडे राहणार नाही, तर दुसऱ्या दिवशी माझ्या वाट्याला कदाचित सुखही येऊ शकतं. आणि ह्या ज्या दोनही गोष्टी आहे त्या स्वीकारण्याची क्षमता आपल्याकडे असायला हवी किंवा ते दोनही आपल्याला स्वीकारायचं आहे आणि हे देखील मान्य करायचं आहे की याला अंत आहे. पण अंत कशाला नाही, तर अंत स्वामींच्या सेवेला नाही. जेवढं आपण स्वामींच्या सेवेत रमणार आहोत तेवढंच आपण ह्या सुखदुःखापासून लांब राहणार आहोत आणि आपला जो प्रपंच आहे तो देखील आनंदाने म्हणजे करणार आहोत. तर नक्कीच आपला हा प्रपंच करत असताना आपल्याला स्वामींचा आधार घ्यायचा आहे, स्वामींचं बोट धरायचं आहे. नक्की जी व्यक्ती संसार सांभाळून देवाचंही करते किंवा स्वामीच्या सानिध्यामध्ये रमते, स्वामींची सेवा करते, नक्कीच स्वामींचा आशीर्वाद तिच्या संपूर्ण कुटुंबासोबत कायमस्वरूपी असतो. तर नक्कीच ह्या ज्या 4-5 गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या तुमच्या लक्षात आल्या असतील आणि नक्कीच त्याचं अनुकरण करून पहा. अशा गोष्टी जर फॉलो केल्या तर मला नाही वाटत की तुम्हाला कधीही कुणाकडे तुमचं दुःख व्यक्त करण्याची गरज आहे किंवा तुमच्या अपेक्षा भंग होण्याची सुद्धा या ठिकाणी अजिबात चान्सेस नाही. फक्त स्वामींकडे करा एवढंच या ठिकाणी सांगेल. तर माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत बोलत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी सूत्र चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.